पुरणाची रेसिपी मराठी लोकांना सांगणं म्हणजे एड्यात निघण्याचा प्रकार आहे। ते म्हणजे कसं आहे माहिती का, मलेरिया बाबतीत डासांना सांगितल्याचं जसं असतं ना, ते तसंच होतं। तर आता पुरणाचा विषय का निघाला आहे, तर श्रावण महिना चालू झाला आहे आणि उद्या आहे फुसफुस पंचमी, श्रावणातला पहिला सण नागपंचमी आहे। आता नागपंचमीला ना आमच्याकडे एक नैवेद्य दाखवला जातो, जो हमखास असतो म्हणजे असतोच, ते म्हणजे कडबू। कडबू काय असतो तर पुरणाचं स्टफिंग असलेली एक करंजी असते आणि तो नैवेद्य आमच्याकडे नागदेवताला अर्पण केला जातो। बरं, इस बार मैंने सोचता नागदेवता को एक व्हेरिएशन मागता है, होय की नाही। दरवेळी गव्हाच्या पिठाची कडबू करण्यापेक्षा मग मी ह्यावेळेला तांदळाच्या पिठाची करण्याचे ठरवले। मग काय, आता तुम्ही पुरणाची रेसिपी पाहून घ्या, जे काय मी दाखवली आहे ती त्या पद्धतीनं करून घ्या। त्यानंतर ना मी 1 वाटी पाणी उकळून आणून 1 वाटी तांदळाचे पीठ लाटण्याने गदागदा हलवलं होतं व 5 मिनटं वाफ येण्यासाठी गॅस बंद करून झाकून ठेवलं। आता काय करायचं आहे, तांदळाचं पीठ एका ताटात काढून घेऊन थंड पाण्याने मळून घ्यायचं हळूहळू व पुन्हा 5 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे। फारच गरम असेल तर गार पाण्याचा वापर जास्त केला तरी चालेल, नाहीतर तूप वापरा, तुपानं सुद्धा पटकन तुमचं पीठ मळून जाईल। आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, जे लांबट आकाराचे ठेवायचे आहेत आपल्याला। काही नाही, इतकी सोपी रेसिपी आहे ना, मोदकाप्रमाणे हुबेहूब आपल्याला करायचं आहे, फक्त सारणाऐवजी आपण पुरण वापरतोय एवढंच ओ। आता पिठाच्या मस्त पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत, पुरणाची गोळी यात मग त्यानंतर प्लेस करायची व करंजीसारखं दाब देऊन हे बाजूने दुमडून घ्यायचं आहे, यालाच कडबू असं म्हणतात। हळूहळू असं त्याला एक आकार देत जायचं आहे, डिझाईन करत जायची आहे कडबूची आणि असे सर्व करून घ्यायचं व उकडून घ्यायचे आहेत हे सर्व कडबू। आपण जसं मोदक उकडून घेतो ना, त्या पद्धतीनंच उकडून घ्यायचं आहे। अशी भन्नाट अफलातून रेसिपी तयार होते ना। या नागपंचमीला हा नैवेद्य तुम्ही ट्राय करून पाहाच, घरातले सगळे खुश होतील आणि तुम्हाला एक नवीन प्रकारची रेसिपी मिळेल। बरं, तुम्ही अजून चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या आणि तुम्हाला अशाच रेसिपीज हव्या असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा। मी डेफिनेटली अशा नवीन नवीन पद्धतीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत राहीन। थँक्यू।